पवन कोंडाजी. धन्यवाद यासिन सर. सगळ्यांचं हार्दिक स्वागत या संध्याकाळच्या सत्रामध्ये, जिथे आजच्या दिवसातील महत्त्वाचा सामना चालू आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. एका बाजूला टीम कामला आणि त्यांच्या विपक्षामध्ये युनायटेड महाड या दोन टीम मध्ये मॅच आहे, जिथे गोलंदाजीसाठी पहिला गोलंदाज फहद ताजीर, स्ट्राईकला बॅटर आपण जर पाहिलं तर माज खतीब आयकॉन म्हणून तो मैदानावरती आला आणि त्याच्या साथीला कैफ. पहिला डॉट बॉल, तदनंतरचा दुसरा चेंडू. ओ खोलातला बॉल, चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक पाहायला मिळते. बॉल मात्र तिकडे ऑन साइडला चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तिथे मिळेल आणि एका धावेनं धावगतीला सुरुवात होती. सगळ्यांचं मी लक्ष वेधेन की मॅच 4 ओव्हरची आहे, पण एका ओव्हरला 5 चेंडू मोजले जातील किंवा 5 चेंडू खेळवले जातील. एक षटक हे 5 ओव्हरचं असेल, सॉरी 5 बॉलचं. इकडे मात्र अप्रतिम फटका पाहायला मिळाला. मिड विकेटच्या दिशेला बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठीचा हा चौकार. चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. तब्बल 5 धावा धावफलकावरती. स्ट्राईकला कैफ एक महत्वाचा फलंदाज. त्याच्या पहिल्याच बॉलवरती मात्र आपण जर पाहिलं तर त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. मी विनंती करेन स्पीडअप घ्या. बॅट लाईटचा सामना करावा लागणार नाही, या गोष्टीकडे आपण लक्ष केंद्रित करा. कमी गतीने टाकला होता, अगदी कळलंच नाहीये कैफला कशा पद्धतीचा बॉल होता. वेग काढून घेतला होता चेंडू मधला, फक्त आणि फक्त हलक्या हाताने बॉल सोडला आणि तो अगदी यष्टीरक्षकाला मिस करून शॉर्ट फाईन लेगला. येस, डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल या ओव्हरचा. फुल टॉस, बीमरचा कॉल पंचांचा झालाय. समोर मिड विकेटला खेळला जातोय. एक धाव तर तिथे निश्चितपणे मिळेल. नो बॉल वरती सिंगल. स्कोर कार्ड वरती प्लस होतील तर 2 धावा आणि निश्चितपणे इथे अजून एक चेंडू एक्स्ट्रा टाकावा लागेल. एक चेंडू कमी करून वेळ वाचावा या गोष्टीकडे लक्ष केंद्रित केला. पुढचा बॉल फ्री हिटचा असेल आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर फहद ताजीर चूक करताना पाहायला मिळतात. ब्लॉक खोल पद्धतीचा बॉल खोलात टाकलाय, समोर खेळलाय. लॉंग ऑनच्या दिशेला बॉल जाईल, फिल्डर तिकडे येतील आणि त्या दरम्यान अजून एक सिंगल मात्र स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक पहिले संपले. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे बिनबाद 8 धावा. अजूनही इथून विचार केला तर 3 षटकांचा खेळ बाकी. 3 षटक म्हटल्यानंतर 15 चेंडू असतील, कारण की प्रत्येक षटकासाठी आपण 5 चेंडू देतोय. स्ट्राईकला माज खतीब, गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज अल्ताफ गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. युनायटेड महाड संघाचे मी लक्ष वेधेन की आपण मैदानावरती खेळत असता यानंतर बॅटिंग तुम्हाला करायची आहे, मग बॅट लाईटचा सामना करावा लागेल. या सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला तुमचं लक्ष केंद्रित करायचं आहे. बॉलिंग साठी अल्ताफ, समोर माज खतीब आयकॉन खेळाडू. टप्पा पडला, बॉल बाहेर चालला. वाईट बॉल, म्हणजे इथे पुन्हा नव्यानं 5 चेंडू फेकावे लागतील. अवंतर स्वरूपाची धाव सुद्धा टीमला मिळेल. संघाची धाव संख्या 9 या आकड्यावरती पोहोचली जाते. यस, कारण की दोन्ही संघनायकांशी आमच्या आयोजकांचं बोलणं झालंय की बॅड लाईटचा सामना करावा लागला तरी चालेल, पण मॅच पूर्ण कंप्लीट होणार. येस, व्हाईट बॉल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये. लगातारचा दुसरा व्हाईट बॉल हाताळत असताना गोलंदाज अल्ताफ पाहायला मिळतात. कमबॅक करावा लागेल. मोल्ला प्रीमियर लीगचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिला अल्ताफ यांचा, आणि आत्ता मात्र गावासाठी युनायटेड महाड या टीम साठी चांगलं क्रिकेट खेळून दाखवावं लागेल. पुढचा बॉल, टप्पा पडला, पुन्हा बाहेर चाललाय. लगातारचा तिसरा व्हाईट बॉल. बॅक टू बॅक एकच चूक केली जाते आणि मग ती चूक खूप महागडी ठरू शकते. 3 वाईट आल्यानंतर टीमची धावसंख्या पुढे चालली आहे. धावसंख्या 11 धावा धावफलकावरती. एकही फलंदाज बाद झाला नाहीये. 4 ओव्हरची मॅच आपण पाहतोय.
आणि आतापर्यंतचा हा पहिला डाव आतापर्यंत चालू आहे. षट्ट्यातील पुढचा चेंडू अल्ताफ पंचांच्या डाव्या एसटीनं लोबो फुलटॉस होता, आडवा बाटने खेळला, मिड विकेटला बॉल जाईल तिकडे. पण ताजीर आपल्याला पाहायला मिळतात, एक चांगली फिल्डिंग बघायला मिळेल तिथे. मात्र बघता बघता अजून एक धाव स्कोरकार्ड वरती प्लस होताना पाहायला मिळते. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 12 या आकड्यावरती पोहोचली आहे. 3 वाईड आल्यानंतर आता एक लीगल डिलिव्हरी पाहायला मिळाली, तिथे सुद्धा एक सिंगल आली आहे. टप्पा पडला, पुन्हा बॉल बाहेर चालला. आता तर नो, अगदी खेळपट्टी सुद्धा कमी पडली तिकडे. गोलंदाजी करत असताना अल्ताफ यांनी आतापर्यंत एका ओव्हरचे बॉल टाकले सुद्धा, म्हणजे 5 बॉल टाकलेत, पण त्याच्यामध्ये लीगल डिलिव्हरी फक्त एकच आहे, कारण की 3 वाईड आणि 1 नोचा समावेश होता त्याच्यामध्ये. पुढचा बॉल फ्री हिटचा. फ्री हिटचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण चढवलंय, बॉल चाललाय लॉंग ऑनच्या दिशेला, सीमारेषेच्या पलीकडे 6 धाबांसाठीचा. या संध्याकाळच्या सत्रामध्ये टॉस किती इम्पॉर्टंट होता ते आपण पाहिलं, कारण की यासीन सर सुद्धा म्हणाले ज्या वेळेला टॉस पडला आणि तो समोर ज्या वेळेला टॉस दिसला ना, त्यावेळेला अगदी 1 सेकंद सुद्धा वेळ लागला नाही. समोरच्या टीमने लगेचच सांगितलं कामला टीमनं की आम्हाला बॅटिंग करायची आहे, पहिला आम्ही फ्री माइंड टार्गेट सेट करू, मग समोरच्या टीमला टार्गेट देऊ. चांगला बॉल, चांगला फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरला अलॉंग विथ द कार्पेट. बॉल सरळ चाललाय सीमारेषेच्या दिशेला, मुख्य व्यासपीठाला मानवंदना देत असणारा हा चौकार. धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय 23 धावा धावफलकावरती लागल्या जातात. सन्माननीय मुर्तुजा पल्लवकर साहेब इकडे उपस्थित राहताना पाहायला मिळतात. वजीरभाई कोंडीवकर मित्र मंडळ आयोजित या भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटच्या मानाच्या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत. 23 धावा आणि इथे मात्र काय घडेल, सुहेल आहेत क्षेत्ररक्षण करत असताना प्रयत्न त्यांनी केले, ते प्रयत्न अपुरे ठरतात. लगातारचा दुसरा सुंदर असा हा चौकार. सगळ्या खेळाडूंना विनंती करतो आपण खेळाडू कक्षामध्येच बसा. विनंती, हा लास्ट अँड फायनल कॉल सुद्धा असेल तुम्हाला. अल्ताफ आतापर्यंतच महागडे षटक अल्ताफ या मॅच मधलं आपल्याला पाहायला मिळेल की काय, कारण की हा 5वा बॉल तर झालाय, पण त्याच्यामध्ये जर विचार केला तर 3 वाईड, 1 सिंगल, 1 नो बॉल, 1 षटकार, 2 चौकार आणि एका सिंगलचा समावेश, म्हणजे 5 बॉल मध्ये 20 धावा खर्च केल्या अल्ताफ यांनी गोलंदाजी करताना. 2 षटक आपण जर पाहिलं तर तिकडे हाताळले गेले. 2 षटकामध्ये आपण 28 धावा पाहतोय. 28 धावा, 28 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. एकही बॅटर आउट झाला नाहीये, ही जमाची बाब आहे टीम कामला संघासाठी. अजूनही आपण जर पाहिलं तर 10 बॉलचा खेळ बाकी, 2 षटक जिकडे असतील. प्रत्येक षटकासाठी आपण 5 बॉल इकडे मात्र वापरतोय, कारण की बॅट लेटचा सामना पडावायला. कोणाकडून? सुएक यांच्या वतीनं बक्षीस. सुएला प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं कॅश प्राइज, 200 रुपयाचं बक्षीस. यावेळेला सुएलच्या अगेन्स्ट सुद्धा मोठा फटका, हवाई हल्ला, हवाई सफर, लॉंग ऑन क्लिअर, याही वेळेला सिक्सर. धावा धावफलकावरती या दुसऱ्या फेरीतील आपण पाहिलं तर महत्वाच्या सामन्याच्या पहिल्या डावामध्ये सुहेलचं स्वागत मात्र षटकाराने केलंय. काही म्हणतात वेगळ्या स्वॅग मध्ये स्वागत करणार मी, आणि त्याचा स्वॅग अप्रतिम आहे. पुढचा बॉल, यावेळेला डीप एक्स्ट्रा कव्हरची दिशा निवडली आहे. फिल्डर तिथे अनस, काय केलंय, झेल पकडत असताना तो आला बॉल पर्यंत पोहोचला, आणि शेवटच्या क्षणी आपण जर पाहिलं ना तर झेल सुटताना पाहायला मिळाला. थोडं लेझी क्रिकेट अनसच्या माध्यमातून, आणि मग ते अंगलट येईल
कारण की धावा खूप झाल्यात आणि अशा स्थितीमध्ये बॅटरला जीवनदान देणं हे टीम साठी पोषक नसेल. सुहेल पुढचा बॉल. यावेळेला माच खतीब हवेत खेळतात. लांबी खूप कमी गाठली चेंडून, उंची बरीच आहे. क्षेत्ररक्षकाला शोधून काढलंय. इकडे कोणती चूक होणार नाही. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. फलंदाज क्रमांक पहिला माच खतीब मैदानाच्या बाहेर. Thank you. 35 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्गावर. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे या तिसऱ्या षटकाचा. सुहेल चांगली कामगिरी आतापर्यंत त्याची आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर त्यानं कमबॅक करायला सुरुवात केली आहे, पण इथून पुढे धावा खूप झालेल्या पाहायला मिळतात. धावा थांबवाव्या लागतील. पण या मैदानाचं वैशिष्ट्य आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये जास्तीच्या धावा चेस होतात आणि आज घरच्या मैदानावरती युनायटेड महाड संघ चेस करतील यात मात्र शंका नाहीये. यावेळेला बॅटची काढा घेतली. बॉल टर्न झाला. शॉर्ट स्क्वेअरला निघाला. फिल्डर तिकडे आहेत. एक धाव मात्र निश्चितपणे मिळेल. एका धावेवरती समाजा 2 क्षेत्ररक्षकांना मानावं लागते. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 36 आणि 36 वरती 1 ही स्थिती आतापर्यंत टीम कामला संघाची. 11 बॉल मध्ये 27 धावांवरती एका जीवनदानाच्या साह्यानं कैफ खेळतोय. षटकातील पुढचा बॉल किंवा या षटकातील शेवटचा बॉल. सुहेल समोर कैफ. यावेळेला सुद्धा मोठा फटका खेळलाय समोर क्षेत्ररक्षकात. आता कोणतीही चूक होणार नाहीये. विकेट मिळते तिथे सर्वाधिक मोठी या मॅचची गोल्डन विकेट. कैफ मैदानाच्या बाहेर. चला विनंती करतोय स्पीडअप घ्या. वेळ खर्च करायचा नाहीये. 36 धावा धावफलकावरती 2 फलंदाज मात्र इकडे बाद होताना पाहायला मिळेल. नवीन फलंदाज सैफ आला. त्याच्या साथीला निहाल सुद्धा आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्क वरती मुआज गोलंदाजीसाठी. पहिला बॉल शेवटचा षटक. मुआजचा पहिलाच बॉल डीप बॅकवर्ड पॉइंटला चाललाय. बॉल 1 2 3 4 बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावा. पुढचा बॉल मुआज. यावेळेला आक्रमण. आधी डीप बॅकवर्ड पॉइंटची दिशा आणि आता मिड विकेटची दिशा. रिझल्ट वेगळा आहे. आधी चौकार आणि आता षटकार. मुआज मोजला मात्र या मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल, कारण की टीमची धावसंख्या 46 वरती पोहोचली आहे. या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. समोर सैफ. अजून एक मोठा फटका. या वेळेला बॉल हवेत. चेंडूच्या खाली तिकडे फत ताजीर आणि बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. अजून एक उत्तुंग आसमानी टोला. दुसरा षटकार. होता. त्यानंतर षटकाराला 52. 52 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 52 धावा स्कोर कार्ड वरती. मुआज आपण पाहतोय मैदानावरती थोडा महागडा ठरलाय. 3 बॉल मध्ये आतापर्यंत त्यानं 16 धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल. याही वेळेला शॉट अप्रतिम आणि यस
शॉट सक्सेसफुल सुद्धा आहे. मिड विकेटच्या दिशेला पुन्हा चाललाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठीचा हा चौकार. बॉल बाकी आहे. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 20 धावा खर्च केल्यात मुआजनं. मग अल्ताफ आला होता, त्यानं सुद्धा 5 बॉल मध्ये 20 दिल्या, म्हणजे जवळजवळ 9 चेंडू मध्येच 40 धावा आल्या. हे विसरून चालणार नाहीये. कॅल्क्युलेशन करावं लागेल युनायटेड महाड टीमला. शेवटचा बॉल, याही वेळेला शॉट है और खिलाड़ी भी है उसके मस्तक पे दस्तक. 6 रन. तब्बल आपण जर पाहिलं तर 62 आकड्यावरती आणि 63 धावा. मोठी टोटल, कारण की 20 चेंडू. आता इथून पुढे 63 धावांची गरज असणार जिंकण्यासाठी युनायटेड क्रिकेट क्लब महाड या टीमला. चला टीम कामला, आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या, मॅचला मजा येईल. आणि इथून पुढे आपण आवाज ऐकूया तुम्हा सर्वांचे लाडके समालोचक जमाने सरांचा. धन्यवाद. जाके जल्दी चले आना, जाने वाले तेनों पिंड दिया गलियां पुकारेगी, वो जाने वाले तेनों बगाविची गलियां पुकारेगी. वो तेरे संग लाड लगा बारे, तेरे संग प्यार निभावा, बीते गुजरे लम्हों की सारी बातें तड़पाती है. दिल की सर्ख दीवारों पे बस याद ही रह जाती है, बाकी सब सपने होते हैं अपने तो अपने. ये अपने सारे अपने. मैच होगा 63 रन चाहिए इस मैच को जीतने को. अरसलान पल्लोकर है और नॉन स्ट्राइक पर सॉरी फवाद जटाम है. 20 गेंदे 63 रन प्रति गेंद. 20 गेंदे 63 रन. मैच बड़ा होगा. स्ट्राइक पर अरसलान, नॉन स्ट्राइक पर फवाद जटा. पहली गेंद शॉट खेला, खिलाड़ी भाग रहे माज खतीब. 1 बॉल सीधे 4. वाह काला. जो ब्रैकेट के ऊपर सारे दर्शक खड़े, प्लीज बैक में खड़े रहे, बैक साइड में. 20 गेंदे 63 का सामना करते हो अरसलान पल्लवकर. फिर शॉट खेला, खिलाड़ी वहां पर मिड विकेट की तरफ. अरसलान पल्लवकर ठगाउट में वापिस.
4 ओवर में वो भी 5-5 गेंदों का और उसमें 63 रन, इतना भारी भरकम स्कोर दिया है यूनाइटेड महार ने। उसका पीछा करते हुए, एक संघर्ष करते हुए, और संघर्ष भी ऐसा है कि प्रति ओवर तकरीबन 16-17 का टारगेट है। सुहेल है, एज लगा, एज लग का गेंद कवर की तरफ, 2 खिलाड़ी बीच में संघर्ष करते हुए आखिरी वक्त में गेंद कैच ड्रॉप। 1 रन मिलेगा सुहेल को। इस 1 रन के साथ यूनाइटेड महार 5 एक विकेट के नुकसान के बाद ये हुजूम, ये दर्शक, ये शायकीन मैच का लुत्फ उठाते हुए, ये ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है दोस्त। शॉट है, 8 करेक्ट कार्यक्रम, परफेक्ट लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच से ठोक दिया है सीधे 6। तो डीजे तू भी ठोक। है। 11 रन एक विकेट के नुकसान पे पहली गेंद थी। फिर अच्छी गेंद, लेफ्ट हैंडर गेंदबाज को खेलना इतना आसान नहीं होता। दुनिया क्रिकेट के लेफ्ट हैंडर गेंदबाज सबसे सक्सेस हुए हैं। वो कोई भी देखो आप, पूरे दुनिया के सबसे टॉप लेवल के गेंदबाज। वाइड के लिए रिव्यू है, देखो या थर्ड अंपायर कौन है, लाल टी शर्ट थर्ड अंपायर। It's a fair delivery umpire. After completion of first over, score is 11 loss of wicket, 1 wicket. 1 ओवर के इख्तिताम के बाद स्कोर पहुंचा है 11, 1 विकेट के नुकसान के बाद। बड़ा मैच। आप दर्शकों, आप पॉइंट का फील्डर देखो जो व्हाइट कैप में, एक छोटा सा खिलाड़ी महार से था, एक रैयान काजी, जो फर्स्ट टाइम मैच खेला था मोहल्ला प्रीमियर लीग में। सैफ के हाथ में गेंद और इस ट्रैक पर सुहेल। शॉट है, खनक सुनाई दी भाई। जब बल्ले और गेंद का संपर्क हुआ तो खनक यहां सुनाई दी, तभी पता चला कि इट्स अ 6। वाह, स्लोवर गेंद फंसाया सुहेल को। सैफ ने एक चीज पेश किया था, बल्लेबाज यही चाहता होगा अभी कि मैं हर गेंद पे 4 और 6 मारूं, तो उस बीच एक टेक्निकल गेंदबाज फंसाता है बीच में, कभी फास्ट कभी स्लो, चेंज ऑफ पेस करते रहता है। लेकिन हाथ पे नजर चाहिए बल्लेबाज की कि गेंदबाज क्या घुमाता है, कहां चेंज करता है, उस हिसाब से खेले। वाह, बेस्ट क्रिकेट। 17 पे 1। लेग साइड के बाहर गेंद और बाहर जाती हुई फाइनल की दिशा में गेंद जा रही है। 1 रन पूरा किया, दूसरे रन के लिए भाग रहे, तीसरा रन में आसानी से एक गेंद। यस अंपायर नंदू का वाइड सर्विस, नंदू का इशारा के गिर वाइड, वाइड के साथ और 2 रन 22 के रूप में। आहिस्ता आहिस्ता इस टूटते सूरज के सामने आहिस्ता आहिस्ता छोटे कदमों के साथ स्कोर पहुंचा 20 पे। शॉर्ट पिच गेंद थी, पटक दिया था गेंद को। 1 बॉल अंपायर ने कहा है।
3 गेंदे हो चुके इस ओवर में, स्कोर पूछा 20 पर। तकरीबन इस बचे हुए 2 गेंदों पर अगर 10 आते हैं मैच बनेगा। करेक्ट, फाइनल की दिशा में अंपायर के इशारे के मुंतजिर है। इट्स अ बाउंड्री, 4 रन्स। शॉट के साथ स्कोर पहुंचा 24-24। हरबराहट, फील्डिंग में परिवर्तन। शॉट है, खिलाड़ी भी वहां पे है। एक ही रन मिलेगा बल्लेबाज को, दूसरे की कोशिश थी लेकिन ना, अपने कदमों को खींच के रखा क्रीज में सुहेल ने, वरना मुश्किल था। आफ्टर कंप्लीशन ऑफ सेकेंड ओवर स्कोर इज 25। एक विकेट के नुकसान के बाद इस मैच को अगर जिताना है तो 2 खिलाड़ियों को संघर्ष करना पड़ेगा। बीच में 4-6, 4-6, 2-3 आते तभी मैच बनेगा। अब यहां टाइम पास न करे कोई भी, न बैट्समैन न बॉलर, टीम मीटिंग ना हो, फास्ट हो। 12 गेंदे और 6 छक्के चाहिए तकरीबन। 10 गेंदे, 10, 12 नहीं। आधा अधूरा क्रिकेट है लेकिन कौन पूरा करेगा, ये इंपॉर्टेंट चीज है। मास खतीब के हाथ में गेंदे, सामने स्ट्राइक के ऊपर सुहेल। शॉट है, हवा में झूलता हुआ, खुद मास खतीब उस गेंद के नीचे। बल्लेबाज सुहेल बैक टू द बॉलर। बैट्समैन जल्दी जा भाई। पहली गेंद पे पहला विकेट, सुहेल आउट होकर डगआउट में वापस। स्कोर अभी भी 25। देखना कि इस मैच का हीरो कौन होगा, क्या वो रसल होंगे या सलमान के लिए गेंद शॉट को खेला है, अंपायर का इशारा। इट्स अ 6। वाह, फर्स्ट बॉल, टाइमिंग था, पावर था, खेल दिया उन्होंने। बॉल बैक ड्राइव सीधे 6 रन के लिए। मैच अभी तक ऑन है, मैच बाकी है। स्कोर 31, आधा पार, आधी मंजिल पार, आधी बाकी है। कौन पूरा करेगा? शॉट पिच गए थे, बैकफुट पर जाकर कवर की जानिब खेला। 1 रन मिलेगा सलमान को। इस 1 के साथ स्कोर पहुंचा 32 पे। फवाद जताम जानते हैं मैच को कैसा जिताना है वो। फहीम पलवकर और सत्तार ताजिन का स्वागत है हमारे इस टूर्नामेंट में। वजीर भाई मित्र मंडल का एक टूर्नामेंट। मैच की गेंद गिरने दिया था, अपने कदमों को झुकाया फवाद जताम ने, खेला मिड विकेट की जानिब। केवल 1 ही रन मिलेगा फवाद को। इस 1 के साथ इसको पहुंचा 33 पे। यहां 1-2 अगर बड़े शॉट लगते हैं मैच बनेगा। पहाड़ हमको देखकर मजा लूट रहे पहाड़ कि वाह, नीचे कुछ सजे हुए ग्राउंड है। पहाड़ों को लगता है कि हम नीचे जाके उस मंजर को देखें, पर ना, ये नामुमकिन सी बात है। लेकिन वो खूबसूरत इस ग्राउंड का मजा लूट रहे हैं इस बीच मैच। फिर शॉट खेला है मिड ऑन और मिड विकेट के बीच में, अंपायर के इशारे के मुंतजर। It's a 4. Yeah.
पांच गेंदे 26 रन। हीरो बनने का चांस है फवाद जटाम को। इतना बड़ा स्कोर दिया महार यूनाइटेड ने कि आसान नहीं चेस करने, फिर भी कोशिश चालू है। गेंद काफी तेज थी, मिस किया फवाद ने, गेंद गई सीधे विकेट कीपर के पास। मुश्किल सा हो रहा है यूनाइटेड के लिए डूबते सूरज के सामने, ये अंधेरे में जब टॉस हार गई बार भाई मुश्किल हुआ। एक तो बारिश का हल्का सा मौसम, ऊपर से अंधेरा छाया हुआ। शॉट है, देखना अंपायर के इशारे के मुंतजिर सा सिक्स। तीन गेंदे 20 रन। हमने 6 गेंदों में 42 भी देखे, कभी कभी कभार होता है 6 गेंदे 42, यहाँ 3 गेंदे 20 रन बाकी है। फवाद जटाम इस ट्रैक के ऊपर अभी तक हार नहीं मानी है। शायद के 1-2 वाइड नो इधर उधर हो, शायद के 22, शायद के पीछे चौका 22 या लेग बाय कुछ बने और मैच बने। पिक्चर अभी बाकी है दोस्त। फिर शॉट है, यस, 806। क्या ये परदेसी नहीं, ये हक जताने वाला खिलाड़ी है। 2 गेंदे 14 रन, 2 गेंदे 14 रन। फिर शॉट है, खिलाड़ी इस गेंद के नीचे लगान से भागते हुए, कोशिश तो चल रही है, देखना है कि दर्शक क्या कह रहे हैं। लेकिन इस बीच फवाद जटाम आउट होके ठगाट में वापस कोशिश की, लेकिन कोशिश नहीं, या हुक्म की तामील होनी चाहिए थी, लेकिन वैसा नहीं हुआ। एक गेंद 14। अगर क्रिकेट के हिसाब से बात करें तो फॉर्मेलिटी है, लेकिन क्रिकेट किसने देखा है? हर दर्शक ने देखा है। आहिस्ता आहिस्ता दर्शक सड़क की ओर जा रहे हैं। थोड़ा सा नर्वसनेस जो महार के दर्शक है, और ज्यादातर 80% महार की दर्शक है। थोड़ा नर्वसनेस क्योंकि टॉस जीतकर, टॉस जब हारे 6